नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. सकाळ होताच सर्व लोक जागे झाले. मोठा गोंधळ उडाला की श्री रघुनाथ कोठे गेले, कुठेही रथाचा पत्ता लागेना. सर्वजण हाय राम हाय राम असा पुकारा करीत चोहीकडे धावले. जसे समुद्रात जहाज बुडाले की व्यापारी लोक हवालदिल होतात, एक दुसऱ्याला ते सांगू लागले की आपण सर्वांना क्लेश होतील, म्हणून श्री रामचंद्र न सांगता निघून गेले. ते सर्व आपली निंदा करू लागले व पाण्याविना मरणाऱ्या माशांची प्रशंसा करू लागले. ते म्हणू लागले की श्रीरामांच्या विना आपल्या जिण्याचा धिक्कार असो. विधात्याने जर प्रिय व्यक्तीचा वियोग आमच्या नशिबी ठेवला होता तर आम्ही मागितल्यावर आम्हाला मरण का दिले नाही. अशा रीतीने अनेक प्रकारे प्रलाप करीत ते दुःखाने भरलेल्या अयोध्याला आले. त्यांच्या भयंकर वियोगाचे अवस्थेचे वर्णन करणे अवघड. 14 वर्ष संपण्याची आशा करीत ते प्राण बाळगून होते. सर्व स्त्री पुरुष श्रीरामांच्या दर्शनासाठी नियम व व्रत करू लागले. ज्याप्रमाणे चक्रवाक, जोडपे आणि कमळ हे सूर्याविना दीन होतात, त्याप्रमाणे सर्वजण दीनवाने झाले. सीता व मंत्री यांच्यासह दोघे बंधू शृंगरवेपूरला पोहोचले. तेथे गंगा नदी पाहून श्रीराम रथातून उतरले आणि मोठ्या आनंदाने त्यांनी तिला दंडवत घातला. लक्ष्मण, सुमंत्र व सीतेनेही गंगेला प्रणाम केला. श्रीरामांसह सर्वांना गंगा पाहून सुख वाटले. गंगा ही सर्व आनंदाचे व मांगल्याचे मूळ आहे. ती सर्व सुख देणारी व सर्व पीडा हरण करणारी आहे. अनेक कथा प्रसंग सांगत श्रीराम गंगेच्या लहरी पाहू लागले. त्यांनी सुमंत्र, लक्ष्मण व सीतेला गंगेचा महिमा सांगितला. त्यानंतर सर्वांनी स्नान केले. त्यामुळे प्रवासाचा शीण नाहीसा झाला आणि पवित्र जल पिल्यामुळे त्यांचे मन प्रसन्न झाले. ज्यांच्या फक्त स्मरणाने जन्ममरणाचा श्रम नष्ट होतात, त्या श्रीरामांना श्रम झाले असे म्हणणे हा फक्त लौकिक व्यवहार आहे. त्रिगुणातीत व मायातीत दिव्य मंगल विग्रह व सच्चिदानंद स्वरूप असलेले सूर्यकुलाचे ध्वज भगवान श्रीराम हे मनुष्याप्रमाणे लीला अशी करतात की ती संसाररूपी समुद्र तरून जाण्यासाठी सेतूसारखी आहे. जेव्हा निषादराज गुहाला श्रीरामांच्या आगमनाची वार्ता कळली, तेव्हा त्याने आनंदित होऊन आपल्या आप्तांना व बंधू बांधवांना बोलावले आणि भेट म्हणून देण्यासाठी फळे, कंदमुळे घेऊन तो दर्शनासाठी निघाला. त्याच्या मनाला अपार आनंद झाला होता. त्याने येऊन दंडवत केला आणि श्रीरामांच्या समोर भेटी ठेवून मोठ्या प्रेमाने तो प्रभूंना पाहू लागला. श्रीरामांनी स्वाभाविक प्रेमाने निषादराजाला आपल्याजवळ बसवून घेऊन खुशाली विचारली. गुह म्हणाला, हे नाथ, तुमच्या चरणाच्या दर्शनानेच सर्व कुशल आहे. आज माझी गणना भाग्यवान पुरुषांमध्ये होत आहे. हे देवा, माझी जमीन, धन आणि घर हे सर्व तुमचेच आहे. मी सहकुटुंब तुमचा तुच्छ सेवक आहे. आता कृपा करून माझ्या शृंगवेपुरात येऊन या दासाची प्रतिष्ठा वाढवा. त्यामुळे सर्वजण माझ्या भाग्याची प्रशंसा करू लागतील. श्रीराम म्हणाले, हे सज्जन मित्रा, तू म्हणतोस ते सर्व खरे आहे, परंतु वडिलांनी मला वेगळीच आज्ञा दिलेली आहे. त्यानुसार मला 14 वर्ष मुनिव्रत व मुनिवेश धारण करून मुनींच्या सारखा आहार करून वनात राहायचे आहे. गावामध्ये राहणे योग्य नव्हे. हे ऐकून गुहाला मोठे दुःख झाले. श्रीराम, लक्ष्मण व सीता यांची रूपे पाहून गावातील लोक प्रेमाने चर्चा करू लागले. कोणी म्हणत होता की हे सखी, ज्यांनी या सुकुमार बालकांना वनात धाडले, ते मातापिता आहेत तरी कसली. कोणी म्हणत होता, राजांनी चांगले केले. या निमित्ताने ब्रह्मदेवाने आमच्या डोळ्यांचे पारणे फेडले. निषाद राजाने मनात विचार केला की अशोक वृक्षाखाली यांना राहण्यास योग्य जागा आहे. त्याने श्री रघुनाथांना नेऊन ती जागा दाखवली. श्रीरामांनी ती पाहून म्हटले की ही जागा सर्व प्रकारे छान आहे. पूर्ववासी लोक त्यांना वंदन करून घरी परतले आणि श्रीराम संध्यावंदन करण्यास गेले. गुहाने यावेळी कुश व कोमल पानांची कोमल आणि सुंदर पथारी पसरली आणि पवित्र, मधुर व कोमल अशी फळे, कंदमुळे व पाणी आणून दिले. सीता, सुमंत्र, लक्ष्मण यांच्यासह श्रीरामांनी कंदमुळांचा आहार घेऊन रघुकुलमणी श्रीरामचंद्र पहुडले. लक्ष्मण त्यांचे पाय चेपू लागला.
नंतर प्रभू श्रीराम झोपले आहेत असे पाहून लक्ष्मण उठला आणि कोमलवाणीने सुमंत्रास झोपण्यास सांगून तेथे काही अंतरावर धनुष्यबाण सज्ज करून वीरासनात बसून पहारा देऊ लागला. गुहाने आपल्या विश्वासू पहारेकऱ्यांना बोलावून ठिकठिकाणी तैनात केले आणि आपण स्वतः भाता बांधून आणि धनुष्याला बाण लावून लक्ष्मणाजवळ जाऊन बसला. प्रभू जमिनीवर झोपले आहेत हे पाहून प्रेमामुळे निषाद राजाला वाईट वाटले. त्याचे शरीर पुलकित झाले आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो प्रेमाने लक्ष्मणाशी बोलू लागला. महाराज, दशरथांचा महाल खरोखर सुंदर आहे. इंद्राचे भवनही त्याच्या बरोबरीचे नाही. तेथील सुंदर रत्नांनी बनविलेले वरचे मजले जणू कामदेवाने स्वतः आपल्या हातांनी सजविले आहेत. ते पवित्र, मोठे, विलक्षण, सुंदर भोग पदार्थांनी भरलेले आणि फुलांनी सुगंधित आहे. तेथे सुंदर पलंग आणि रत्नदीप आहेत आणि सर्व प्रकारे ते आरामशीर आहेत. आजच्यासाठी धन्यवाद.